जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. घंटागाडींचा भोंगा बंद. वर्धा शहर कचऱ्याच्या विळख्यात, प्रशासन झोपेत. वर्धा शहरामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर येत आहे. शहरात कचरा उचलण्यासाठी फिरणाऱ्या घंटागाडींचा भोंगा अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरासाठी तब्बल 20 घंटागाडींचे टेंडर एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर फक्त 10 गाड्याच धावत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेक वार्डामध्ये कचऱ्याचे मोठमोठे ढिगाळ साचले असून दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले. स्थिती इतकी गंभीर झाली आहे की कचऱ्यांपेक्षा घंटागाडीची दुर्गंधी अधिक असल्याने कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या महिलांना तोंडाला रुमाल बांधून कचरा टाकावा लागत असल्याचे दृश्य अनेक भागात दिसून येते. गाडीतून धूर आणि दुर्गंधी असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दरम्यान शहरात 20 प्रभाग आणि 40 नगरसेवक असतानाही कोणत्या प्रभागात किती घंटागाड्या फिरतात याचा कोणताही ताळमेळ नसल्याचं समोर आलंय. परिणामी शहरातील अनेक गल्ल्यांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचले. स्वच्छ शहर सुंदर शहर ही घोषणा केवळ कागदावरच राहिली आहे का? प्रत्यक्षात मात्र सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचं दिसून येत आहे. मुख्याधिकारी देशमुख यावर काय कारवाई करतात की कंत्राटदाराचं हित जोपासतात, असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने तातडीनं या समस्येकडे लक्ष देऊन शहराला कचऱ्याच्या विळख्यातून मुक्त करावे अशी मागणी नागरिक करत आहेत. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.